रोज रोजचं तेच टेन्शन. आपण आहो ना विचारायचं की काय बनवू आणि त्यांनी सांगायचं की बनव काहीतरी. आता या काहीतरीचं नाव सुचेल तर बनवणार ना. म्हणून म्हटलं चला बनवूया काहीतरी. काहीतरी बनवलेलं तर आहे, पण या काहीतरीला नाव काही सुचलं नाही. तुम्हाला जर सुचलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्याकडे जेवढाही शिल्लक भाजीपाला होता तो सर्व मी या रेसिपीसाठी वापरलेला आहे. सर्व भाजीपाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली आणि त्याचेही बारीक उभे काप करून घेतले. त्यानंतर गाजरची देखील साल काढून घेतलेली आहे आणि त्याचेही बारीक उभे काप करून घेतलेले आहेत. एक काकडी घेऊन तिचेही बारीक उभे काप करून घेतले. भाजीपाला जेवढं शक्य होईल तेवढा बारीक पातळ कापायचा आहे. त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली, तीही बारीक कापून घेतलेली आहे. ही हिरवी मिरची फार फिकी आहे म्हणून मी पूर्ण एक वापरलेली आहे. मिरची जास्त तिखट असेल तर चवीपुरतीच वापरायची. सर्व भाजीपाल्याचे लांब पातळ उभे काप करायचे आहेत, जेणेकरून ते लवकरात लवकर शिजले पाहिजे. त्यानंतर एक टोमॅटोचे पण लांब पातळ काप करून घेतलेले आहेत. एका कांद्याचे देखील तसेच काप करायचे आहे. जसं आपण कोंबडा कांदा कापतो त्या प्रकारे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडीशी पत्ताकोबी देखील कट करून घेतलेली आहे. तिचेही लांब पातळ काप असू द्यायचे. त्यानंतर माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये निघालेली ही ऑर्गॅनिक कांदापात मी घेतलेली आहे. ती पण बारीक कापून घेतली आहे. आता लसूण बारीक कापून घेतला आहे. तुम्ही ठेचून पण घेऊ शकतात. आता मेन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण टाकून घेतला. लसूण कुरकुरीत तळू द्यायचा आहे. बारीक कापून घेतलेली मिरची टाकून घ्यायची आणि तीही चांगली तळून घ्यायची आहे. आता त्यात सर्व भाजीपाला टाकून घेतला. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. कढईवर झाकण ठेवायचं आणि सर्व भाजीपाला 5 मिनिटांसाठी वाफेवर शिजू द्यायचा आहे. झाकण काढून पुन्हा एकदा भाजी चांगली हलवून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये 1.5 चमच्याच्या जवळपास शेजवान चटणी, शेजवान सॉस आणि 2 ते 2.5 चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे. सर्व साहित्य 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. भाजीपाला 50% वाफेवर शिजलेला होता, पण आपल्याला ग्रेव्हीही बनवायची आहे. त्यासाठी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, गरम पाणीच वापरायचं आहे. मी आता पनीर थोडंसं कुस्करून टाकत आहे. तुम्ही हवं तर कापही करून टाकू शकतात, पण प्रत्येक घासामध्ये पनीर यायला पाहिजे म्हणून मी कुस्करून घेतलेला आहे. कापून घेतलेली कांदापात टाकून घेतली. 3 ते 4 मिनिट चांगली भाजी उकळवून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यात लाल मिरचीचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत. वाटलेली काळी मिरी टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी पूर्णपणे शिजत आली की त्यात थोडंसं चीज टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे. याच्यासोबत कुठलीही भाकरी, पोळी, भात यांची आवश्यकता नाही. हे नुसतंच फार छान लागतं. तुम्हाला ही काहीतरी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.